तर केंद्रातील मंत्रिमंडळ म्हणजे बैलाला रेडकू झाल्यासारखं आहे. संजय राऊत यांनी एनडीए सरकारवरती घणाघात केलाय. अजित पवार भाजपचे आश्रित आहेत असंही संजय राऊतांनी म्हटलंय. अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला अशी टीका संजय राऊत यांनी केली. तर संजय राऊत यांची एनडीए सरकारवरती जोरदार टीका. अजित पवार यांना सुद्धा संजय राऊत यांनी टार्गेट केलेलं आहे. कुठे उत्साह आहे लोकांमध्ये? शपथ घेतली, लोकांमध्ये उत्साह कुठे आहे? पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवल्या का? काय टाळ्या थाळ्या? हां, कुठे आहे उत्साह लोकांमध्ये? हे ओढून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे. बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे. म्हणजे लोकांचा विश्वासच नाही आहे या सरकारवर. हे कसं निर्माण झालं सरकार? भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला, इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेला है. ये सरकार नरेंद्र मोदी जी की या बीजेपी की नहीं. और ये जो है, जो आपने नाम लिया अजित पवार, एकनाथ शिंदे, ठीक है, किसी के पास 1 सीट है, किसी के पास 7 सीट है. सीटें कैसे आई सबको मालूम है. ये तो बीजेपी के गुलाम और आश्रित लोग हैं. ये क्या करेंगे? अगर स्वाभिमान वगैरह होता तो वो राज्य मंत्री पर ठुकरा देते. अजित पवारने ठुकरा दिया. अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे. आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना, त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील. ते स्वतःला तुडून घेत आहेत. त्यांना काही मिळणार नाही. मी सांगतो, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं.